छोट्या छोट्या बालिकेवर अत्याचार झालेले किती प्रकरण आहे. बदलापूरच्या मध्ये तर खुद्द 6 आरोपीला त्यांनी स्वीकृत सदस्य करायचं. अरे थोडी तरी लाज ठेवा, जनाची नाही तर मनाची तरी. आपण काय करतो, छोट्या मुलींच्या लैंगिक शोषणामध्ये असलेल्या 6 आरोपीला तुम्ही त्याला स्वीकृत सदस्य करताय, नगरसेवक करताय. यावरून तुमच्या कार्यपद्धतीचे महाराष्ट्र तमाशा बघतोय हे सिद्ध होत आहे. अशांच्या चहा पाण्याला आपण जायचं का, हा खरा प्रश्न आहे. पेपर फुटीचे प्रकरण तर आता रोजचेच झालेत, त्यामुळे अधिक बोलण्याची गरज नाही. यामध्ये आपल्याला केंद्राकडून काय मिळत आहे, काय ऐपत आहे यांची. महाराष्ट्राला आज मदतीचा प्रस्ताव यांनी पाठवला आणि 29,000 कोटीच्या मदतीचा प्रस्ताव डिसेंबरपासून त्यांच्याकडे पडून आहे. अरे जे द्यायचं ते तरी द्या. लगेच गुजरातमध्ये काही झालं की लगेच मिळतात पैसे. महाराष्ट्राला अजून पैसे मिळाले नाहीत, अद्याप पैसे मिळाले नाहीत. शेतकरी एवढ्या मोठ्या मागच्या वर्षीच्या संकटामध्ये आहे, त्याला काहीच मिळालं नाही आणि सरकारची अजून काही त्या संदर्भातली भूमिका नाही. म्हणजे अतिवृष्टी झाली, महापूर आलाय, सगळं पशुधन गेलं, प्रचंड नुकसान झालं, पण शेतकऱ्यांना कुठलीही मदत अजून केंद्राकडून मिळाली नाही. फक्त 781 कोटी रुपयाची मदत मागितली होती केंद्र सरकारकडून, या सगळ्यामध्ये ती सुद्धा दिली नाही. हे दुर्दैवानं या ठिकाणी सांगावं लागतं. पीक विम्याच्या संदर्भात माननीय भास्कररावजी सांगितले की केवळ बनवाबनवी होती, म्हणजे लोकांना मूर्ख बनवण्याचा, शेतकऱ्यांना निवडणुकीच्या तोंडावर जे काही खेळ केला गेला. पण आपल्याला खरा गंभीर प्रश्न, आपल्यापुढे महाराष्ट्रातील जनतेला चहा पाण्यावर बहिष्कार आम्ही का घालतो, तर महाराष्ट्र आता महाराष्ट्र राहिला नाही. महाराष्ट्राला महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राला भ्रष्टाचारी महाराष्ट्र म्हणून एक उपाधी मिळाल्यासाठी. तुम्हाला सांगतो, पर्यावरणाचा संपूर्ण ऱ्हास चालला. नागपूर जिल्ह्यामध्ये रिझर्व असलेली वनविभागाची जागा, नागपूर शहराच्या लगत असलेली ती जागा, 600 एकर जागा, वनव्याप्त जागा, 1 लाख रुपये एकर प्रमाणे 600 एकर जागा अदानींच्या घशात घातली गेली. कुठे पर्यावरणाचं? चंद्रपूरमध्ये ताडोबा सारख्या रिझर्व टायगर सेंच्युरी मधली खाण कोळशाची, जे आम्ही थांबवून ठेवलं होतं, आमच्या सरकारने स्टे केला होता, त्यावेळेस तुम्ही स्टे दिला होता, ती खाण पुन्हा त्यांना मंजूर करून दिली अदानींना. म्हणजे माणसाला आता महाराष्ट्रात यांनी हवा विकली, पाणी विकतायत, जमीन विकतायत आणि आता ते शुद्ध हवाई यांनी अदानींना विकायचं ठरवलं आहे की काय, असं सुद्धा आता पुढच्या वेळेस आपल्याला ती सुद्धा घेताना त्यावर चार्ज अदानी लावतील, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. सर्रास वनजमिनींचा ठाणे जिल्ह्यातील 4,000 हेक्टर जमीन, वनजमीन जी खाजगी वनजमीन होती, त्यामध्ये वनजमीनच होती ती. मुळात एका व्यक्तीने त्यावर दावा केला, केस आपल्या इकडे सुनावणी झाली आणि ती जमीन, वनविभागाची जमीन मूळ मालकाला परत देण्याचा निर्णय झाला. त्यावर वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं, मी खात्याचा मंत्री आहे, 1 इंच सुद्धा जमीन देऊ देणार नाही. तोपर्यंत सगळे व्यवहार झालेले होते, कोणी केलेत सगळ्यांना माहीत आहे, आणि ते परत त्याला ते दिलं गेलं. सर्व जमिनीचे वाटप, महाराष्ट्राचे तुकडे करून वाटप करण्याचं काम सुरू आहे आणि महिला भगिनी कोणी सुरक्षित नाही. तर सोडाच, छोट्या छोट्या बालिकेवर झालेले अत्याचार इतके प्रचंड मोठे आहे की त्यावर सरकारची कुठे गंभीरताच दिसत नाही. गृह खातं निद्रावस्थेमध्ये असल्यासारखं वाटायला लागलं आता. काही कुठे दिसायलाच कारण नाही, धाक राहिलाच नाही आरोपीवर, म्हणजे गुन्हेगारावर. कारण सगळ्या गुन्हेगारांना सोबत घेऊन राज्यातील मंत्रिमंडळ जर फिरत असेल, त्याला प्रोटेक्शन देत असेल, तर ते गुन्हेगारांची हिंमत वाढणार. आणि त्यामुळं महिलावरील अत्याचार, काल मी तुम्हाला सांगतो, माझ्या सुधीर मुनगंटीवारच्या मतदारसंघातील चंद्रपूर माझ्या जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे, गिलबिली नावाचं गाव आहे. तिथील सरपंच शासकीय मिटिंगला गेलेली होती 5 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी, म्हणजे आता 3.5, मला 3.5 वर्ष झाले. ती सरपंच ती लापता झाली, अद्याप सरपंच सापडलीच नाही. सरपंच, महिला सरपंच.
35 वर्षाची महिला सरपंच लापता झाली. ती ट्रायबल समाजाची आहे, आदिवासी समाजाची आहे. कुठे गेली? पोलिसांच्याकडे नवऱ्याने चक्करा मारून मारून लहान लहान मुलांना घेऊन ह्याचे चप्पल घासले गेले पण मिळत नाही. हे उदाहरण दिलं मी. आज महाराष्ट्रामध्ये अशा 1,57,000 महिला मुली लापता आहेत. कुठे आहे महाराष्ट्र? कशाला यांचं तोंड बघायला चहा पाण्याला जायचं? म्हणून आम्ही सर्वांनी चहा पाण्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. ये दोनों का संक्षिप्त में हिंदी में कोणाला पत्र आता संध्याकाळी जाईल. जा